पंतप्रधान मोदींचं विमान हे दिबा पाटील विमानतळावर उतरणार। बुधवारी दुपारी 2:40 मोदींचं विमान उतरणार आहे। बुधवारी 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। नवी मुंबईतून टेक ऑफ साठी 84 तासांचा कालावधी उरलेला आहे। तर पंतप्रधान मोदी 2 तास विमानाची पाहणी करणार आहेत। 8 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील विमानतळाचं उद्घाटन आहे। दिबा पाटील विमानतळ असं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारला एकाच नावाचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि याच विमानतळावर पंतप्रधान मोदींचं विमान हे 8 ऑक्टोबरला उतरणार आहे। 2 तास पंतप्रधान मोदी या विमानतळाची पाहणी सुद्धा करणार आहेत। 8 ऑक्टोबरलाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन आहे, लोकार्पण आहे। नवी मुंबईतून टेक ऑफ साठी आता 84 तासांचा कालावधी उरलेला आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील देतात आपले प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर अनेक मुहूर्त हे नवी मुंबई विमानतळासाठी सरकारकडून होत होते। तारखा वेळोवेळी जाहीर केला जातो, मात्र ते उद्घाटन जे आहे ते झालं नव्हतं। आता येत्या बुधवारी 8 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेच्या दरम्यान हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर आता हा अंतिम मुहूर्त निश्चित झालेला पाहायला मिळतं। 8 तारखेला या नवी मुंबईच्या विमानतळाचं म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव सुद्धा देण्याचं सरकारने मंजूर केलं आहे आणि त्यानंतर आता उद्घाटन सुद्धा त्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली माहिती ही विमानतळाच्या प्राधिकरणाकडून देण्यात आलेली आहे, राज्य सरकारकडून जी आहे ती सुद्धा देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे उद्घाटन झाल्यानंतर हा संपूर्ण मार्ग जो आहे तो एका विशिष्ट वेळापत्रक तयार झाल्यानंतर या विमानतळाचं कामकाज जे आहे ते सुद्धा सुरू केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाच्या या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं। मात्र आपण जर पाहिलं तर 8 ऑक्टोबरला आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण करतील। विक्रांत, बरं, धन्यवाद धनंजय दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।